स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। थेट घरातून आता पंढरीच्या दारात विटा आगाराची अनोखी सेवा। आषाढी एकादशी निमित्त जादा बसेसची सोय। डॉक्टर सुधीर देशमुख आणि डॉक्टर सौ पूजा देशमुख यांचे देशमुख हॉस्पिटल आळसंद सुसज्ज व सर्व सोयीयुक्त हॉस्पिटल, ECG आणि मॉनिटरची सोय, खात्रीशीर उपचार व इलाज, रुग्णांसाठी ॲडमिट होण्याची सोय। एक वेळ अवश्य भेट द्या आमच्या हॉस्पिटलला। आमचा पत्ता देशमुख हॉस्पिटल आळसंद, तालुका खानापूर, जिल्हा सांगली। आषाढी एकादशी निमित्त भाविकांना पंढरपूरला जाण्यासाठी विटा आगारातून अनेक बसची सोय करण्यात आलेली आहे। खरं तर आगार प्रमुख आहेत, भाविकांच्या सोयीसाठी या ठिकाणी बसेस सोडण्यात आलेल्या आहेत, जादा बसेस सोडण्यात आलेल्या आहेत। काय आहे नियोजन? नमस्कार। आषाढी एकादशी उद्याच्याला शनिवारी तारीख 25 जुलै रोजी आहे। त्याच्या अनुषंगानं आपल्या 2 दिवसापूर्वीच म्हणजे गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार अशी पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी आहे। आपली वारीची जी काही पालखी आहे, दिंडी आहे, ती त्या मार्गानं चालूच आहे। परंतु जे लोक आपल्याला थेट त्या पालखीतून जाऊ शकलेले नाहीत, पण ज्यांना दर्शन घ्यायचं आहे, अशी लोक सध्या आपली कामं आटपून आपल्या ST महामंडळाच्या मार्फत पंढरपूरला मोठ्या प्रमाणात जात आहेत। त्याच्या अनुषंगानं स्टँडवरची आपल्या गर्दी वाढत आहे। प्रवाशांच्या सोयीसाठी आपण परवापासून बसेस सोडण्यास सुरुवात केली आहे। आज देखील आपल्या आत्तापर्यंत 12 बसेस त्या पंढरपूरच्या प्रवाशांना घेऊन दर्शनासाठी गेलेल्या आहेत। उद्या त्याला आपण आगारातून एकूण 25 बसचं नियोजन केलेलं आहे। सकाळी 5:30 वाजल्यापासून की संध्याकाळी शेवटचे प्रवासी जाईपर्यंत प्रत्येक 30 मिनिटाला आपण पंढरपुरासाठी बस आपण जरा सोडतो आहे। जाताना विटा स्टँडवरून गाडी जाईल आणि तिकडून येताना चंद्रभागा स्टँड जी आहे पंढरपूरच्या पलीकडे बाजूला पुलाजवळ, त्या चंद्रभागा स्टँडवरून परत विटाला माघारी गाड्या येण्यासाठी आपण सोय केलेली आहे। तरी आता प्रवाशांनी लाभ घ्यावा असं मी आपल्या मार्फत सर्वांना आवाहन करतो आहे। उद्या खरं तर आषाढीला पंढरपूरमध्ये गर्दी असते आणि अशा परिस्थितीत कसं नियोजन आहे? म्हणजे तिथं जागेवरती नेणार आहे का आपण? त्या ठिकाणी आमच्या सांगली विभागामार्फत महामंडळाने 2 ठिकाणी मोठे स्टँड उभारले आहेत। एक चंद्रभागा स्टँड म्हणून जे आहे ते नदीच्या बाजूला जे पूल आहे त्या बाजूला चंद्रभागा स्टँड म्हणून आहे, आणि दुसरं सांगोली रस्त्याला बिडारी मंगला म्हणजे पांडुरंग बसस्थानक त्या ठिकाणी आहे। म्हणजे जे प्रवासी सांगली मिरज त्या मार्गे जाणार आहेत त्यांना तिकडनं ते स्टँड उपयोगी येईल, आणि आपल्याला आटपाडी विटा मार्गे करायला जाणाऱ्या लोकांसाठी आपल्याला चंद्रभागा स्टँड जे आहे ते उपयोगात आणता येईल। त्या ठिकाणी आपल्या थेट गाड्या जाणार आहे, त्या ठिकाणी मंदिर अत्यंत जवळ आहे, त्यामुळे STने गेल्या त्या आपण थेट मंदिराच्या आसपास जाऊ शकतो। ज्येष्ठ नागरिकांसाठी काय सोय वगैरे आहे? ज्या काय आपल्या महामंडळाने दिलेल्या सोयी सवलती आहेत, अमृत ज्येष्ठ नागरिकांना 75 वर्षावरील लोक जे आहेत ज्येष्ठ नागरिक त्यांना ST पूर्णपणे मोफत आहे। 65 वर्षाच्या वरील लोकांना सर्वांना STचं अर्ध तिकीट आहे, आणि महिला भगिनींना देखील अर्ध तिकीट आहे। आणि आपण ज्या काही जादा बस सोडणार आहे ह्या सर्व बसमधून ह्या सगळ्या सवलती सर्वांना लागू आहेत। आज खरं तर एकादशी निमित्त तुम्ही जादा गाड्या सोडताय, इतरही काही दिवशी आणि देवस्थानच्या ठिकाणी तुम्ही बसेस सोडता, ती कसं नियोजन असते? हो, सध्या आपण तीर्थाटनसाठी म्हणजे पॅकेज टूर म्हणून आपण त्याला फार तर जे काही आपले पंढरपूर, अक्कलकोट, तुळजापूर किंवा आपल्या गावातून थेट आपल्याला जर महिला बचत गट किंवा एक गट बुकिंग झाला तर आपण थेट त्यांना त्याच्या मागणीनुसार आपण त्या गाड्या सोडत असतो। आत्तापर्यंत आपण ह्या एप्रिलपासून आत्ता अखेर 18,000 किलोमीटर आपण जवळपास त्याचे सोडलेत। जवळपास आपण 100च्या वरच्या आपण अशा गाड्या दिल्या आहेत गावागावातून, गटातून। अजून जर कोण आपल्याला गावातून थेट गाडी मागत असली गटासाठी, देवदर्शनासाठी, आपण तर त्यांना गाडी उपलब्ध करून देतो आहे। परवा बुधवारी 29 तारखेला गुरुपौर्णिमा आहे, त्यानिमित्त देखील जर थेट कोण आपल्याला गाडी जर कोणाला पाहिजे असेल तर आमच्या आगारात संपर्क करावा, आम्ही त्यांना थेट त्या देवदर्शनासाठी गाडी उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करू। नमस्ते, मी TI माळी बोलतो विटा। खरं तर विटा बसस्थानकातून आपण गेल्या 4 दिवसापासूनच पंढरपूर यात्रेकरता प्रवासी मागणीनुसार आपण त्यांच्या गावातून सुद्धा जर एखाद्या गावातून जर गाडी मागितली ग्रुप वाईज तरीसुद्धा बसेस द्यायची व्यवस्था केली आहे। मागणीनुसार बसेस दिलेले आहेत आणि त्या अनुषंगाने लोकांनी प्रवास केलेला आहे। आत्तापर्यंत 4 दिवसात तरी सर्व लोकांनी त्याचा फायदा चांगला घेतलेला आहे। आम्ही अजूनसुद्धा विनंती करतो लोकांना की जवळ पंढरपूरमधून सुद्धा आमचे गुरुसाहेब आहेत तिथं, त्यांनासुद्धा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे आम्ही। लोकांनी तिथं जरी येऊन जरी ग्रुप जर बुकिंग केलं, उद्या आमचे 7 ग्रुप आहेतच, अजूनसुद्धा जर जास्तीत जास्त लोकांनी आमच्याशी कॉन्टॅक्ट करून जर ग्रुप बुकिंग केलं तर आम्ही थेट त्यांच्या गावापर्यंत नेण्याची व्यवस्था करणार आहोत। तशी प्रवाशांनीसुद्धा आमच्याकडून रिक्वेस्ट करून गाड्या मागून घेतलेत। अजून जर कोणाला गरज असेल तर 100% आमच्याकडून गाड्या मागू शकतात। शिवाय साहेब बोलले तसं तीर्थाटनला खरोखरच महिलांच्याकरता बचत गट जे ग्रुप आहेत महिलांचे, यांनासुद्धा मी विनंती करेन की तुम्ही जर जास्तीत जास्त महिलांनी STमधून जर प्रवास केला, तीर्थाटन जर केलं, तर तुम्हाला 50% सवलतीत आम्ही
नव्या बसेस आलेल्या आहे, मी तुम्हाला देऊ शकतो आणि तुमचा सुखकर प्रवास घडवून आणण्याचा आम्ही प्रयत्न करतो. खरं तर या ठिकाणी विटा बस स्टँडचं काम सुरू आहे. अतिशय चांगलं आणि सुसज्ज प्रवाशांच्या सोयीसाठी हे बस स्थानक होतं आहे. कसं नियोजन आहे, कारण तुम्ही या ठिकाणी प्रवाशांच्या सुखसुविधा बघितलेल्या आहेत, सोयी करता येतं, प्रवाशांना काही त्रास होऊ नये म्हणून तुम्ही इथं झटताय, तुमची टीम इथं काम करते, कसं करता येतं? खरं तर गेले 2 वर्ष झालं स्टँडचं काम सुरू आहे. त्या अनुषंगानं खरं तर बऱ्याच वेळा इथं काही गोष्टी घडून गेल्या, परंतु खरं बघायला गेलं तर हे एक चांगल्या प्रकारचं स्टँड होतं आहे. स्टँड बनत असताना आम्हाला वैयक्तिक त्रास झालेत, कारण आम्ही प्रत्येकच अधिकारी, आमचे साहेब असतील किंवा गुरुसाहेब, सगळेच आम्ही स्टँडवरती उभा राहून प्रवाशांची वाहतूक केलेली आहे. तशीच आमच्या चालक वाहनांना आम्ही इंटिमेशन दिलेले आहेत. त्या पद्धतीने त्यांनी गाड्या लावून घेतात आणि व्यवस्थित होतं आहे सगळं. जवळपास 1-2 महिन्यात आम्हाला एक निम्मा प्लॅटफॉर्म वापरायला मिळेल अशी अपेक्षा आहे. आणि खरोखरच याकरता प्रवाशांनासुद्धा 1-2 वर्ष त्रास झाला, त्यामुळे आम्ही त्यांचीही दिलगिरी व्यक्त करत आहोत. आणि अजून एक जास्त वेळ नाही, पण थोड्याच वेळात आपल्याला स्टँड चांगलं मिळेल. आणि आम्हाला खरं तर बघायला गेलं तर पोलीस स्टेशन असो किंवा इतर कोणतीही खाती असो किंवा सर्व प्रवाशांचं, सर्व शासकीय अधिकाऱ्यांचं सुद्धा, प्रशासकीय अधिकाऱ्यांचं एसटी आम्हाला भरभरून आम्हाला मदत झालेली आहे. त्यामुळे अशीच आम्हाला मदत मिळावी हीच अपेक्षा. धन्यवाद. तर हे होते विटा आगार प्रमुख उदय पवार. खरं तर पंढरपूर या ठिकाणी विटा आगारातून ज्यादा बसेस सोडण्यात आलेल्या आहेत आणि प्रवाशांच्या सोयीसाठी त्यांनी या ठिकाणी नेटकं नियोजन केलेलं आहे. गेल्या 2 दिवसापासून विटा आगारातून या ज्यादा बसेस सोडण्यात आलेल्या आहेत, त्याचा प्रवाशांनी लाभ घ्यावा असं आवाहन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. कॅमेरामन अजितसोबत मी चंद्रकांत जाधव, स्टार न्यूज मराठी, विटा. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.